कौशल क्राऊड किचनमध्ये तुमचं स्वागत. आज आपण करणार आहोत भोगीची भाजी. ही भाजी संक्रांतीच्या एक दिवस आधी केली जाणारी भाजी आहे. याच्याकरिता आपल्याला लागणार आहे धने. धने छान भाजून घ्यायचे आहेत. अगदी लाल रंग येऊस्तोवर भाजायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये खोबरं, कांदा आणि थोडी तीळ टाकून घ्यायची आहे. बघा, हे छान भाजून झाल्यानंतर मी खोबरं टाकलं आहे याच्यामध्ये आणि थोडं याच्यावर तेल घालायचं आहे, म्हणजे त्याला रंग पण खूप छान येतो. आता हे सर्व व्यवस्थित परतून घेऊयात आणि परतवत राहायचं मदत नाही तर ते जळू शकते. आता हे आपण काढून घेऊयात खोबरं. त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा. कांद्यावर मी टाकणार आहे. मिठाने काय होते, कांदा लवकर पण भाजला जातो आणि त्याला रंग पण असा गुलाबी रंग येतो. त्याच्यानंतर तीळ पण टाकून घेऊयात सोबत आणि त्याचा एक मसाला तयार करून घेऊयात. आता भाज्यांमध्ये आपल्याला शेंगदाणे, एक हिरवी मिरची, गाजर, पालक, मेथीची भाजी, थोडी शिमला मिरची, कांदा, वाटाणे, टोमॅटो, वांगे आणि तीळ, हे सर्व भाज्या आपल्याला लागणार आहेत. तुमच्या घरामध्ये जे पण भाज्या अवेलेबल असतील ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात. बीन्स झालं, पावटा झालं. आता बघा, मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 पै मी तेल घालत आहे. तेल तुम्ही तुमच्याप्रमाणे घालू शकतात, पण कमी तेल जर घातलं तर तुमच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे. आता तेल गरम झाल्यावर बघा, मी याच्यामध्ये जिरं टाकत आहे. नंतर मी मोहरी टाकलेली आहे. आता जिरा मोहरी टाकली की आपल्याला पेस्ट टाकायची आहे मसाल्याची आणि मसाल्याची पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये तुम्ही परतून घ्या आणि अगदी मसाला एवढा भाजायचा आहे की त्याला थोडं तेल सुटलं पाहिजे. बघा कसं तेल सुटत आहे त्याच्यामध्ये. आता सुक्या मसाल्यामध्ये तुम्हाला हळद, लाल तिखट, थोडा गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे. कोरडे मसाले पण आपल्याला तेलामध्ये. बघा किती छान सुंदर कलर येत आहे मसाल्याला. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडी स्लोच करायची आहे आणि त्याच्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहे. भाजीमध्ये तुम्ही एक एक करून पण सर्व जिन्नस तुम्ही टाकू शकतात. हे बघा, मी सर्व भाज्या अशा मिक्स करून टाकत आहे आणि एक मिक्स देऊया त्याला छान. पालेभाज्या तुम्हाला नंतर टाकायच्या आहेत, कारण त्याचा ताजेपणा पण त्याच्यामध्ये तसंच राहतो. हे बघा, आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकत आहे. पाणी मी मसाल्यामधलंच वापरलेलं होतं, त्याच्यामुळे थोडं त्याचा व्हाईट कलर दिसत आहे मसाल्याचा. आता मीठ तुम्ही चवीप्रमाणे टाकायचं तुमचं आणि बघा, फ्लेम अगदी स्लोवर त्याला शिजू द्यायची आहे भाजी, कारण त्याच्यामध्ये खूप आपण वेगवेगळ्या भाज्या वापरल्या आहेत, तर ते छान अशा शिजल्या पाहिजेत. हे बघा, आता याला छान बॉईल आलेला आहे. पुन्हा मी एक बॉईल देत आहे त्याला. बघा, आता आपली भोगीची भाजी रेडी आहे. चला आपण सर्व करू आणि याच्यावर थोडे तीळ घालूयात. अशाच रेसिपीसाठी आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय. ओके.